भारतामध्ये सुमारे 1,500 प्रकारची फुलपाखरं आढळतात। या सगळ्या फुलपाखरांच्या नोंदी झाल्यात। कोणतं फुलपाखरू कुठे आढळतं यावरही संशोधन झालंय। पण आता संशोधक अभ्यास करतायत प्रत्येक फुलपाखराच्या जीवनचक्राचा, कारण यामध्ये बरीच रहस्य दडलेली आहेत। भारतामध्ये पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातल्या जंगलांमध्ये फुलपाखरांचा अधिवास आहे। यातलं ग्रास ज्वेल हे छोटंसं फुलपाखरू आणि सगळ्यात मोठं आहे सदर्न बर्डविंग। महाराष्ट्राच्या अगदी थेट कोल्हापूर पासून ते केरळच्या टोकापर्यंत हा आढळतो आणि हा मोठा सोनेरी रंगाचा फुलपाखर आहे। काळं आणि सोनेरी त्याचे पंख आहेत आणि ते 190 mm ह्या साईजचं असतं, अगदी हातभर मोठा। मादी जास्ती मोठी असते। फुलपाखरांवर संशोधन करणारी आता एक पिढीच तयार झाली आहे आणि याला आधार आहे बीएनएचएसच्या संशोधकांनी जपून ठेवलेल्या फुलपाखरांच्या संग्रहाचा। फुलपाखरांना एवढे रंग कोणी दिले असा प्रश्न आपल्याला पडतो। हो, जर तुम्ही पंख जर अगदी दुर्बिणीने आपल्या भिंगाखाली पाहिले तर दिसेल की आपल्या घराच्या वर कवले असतात, कवलं तसे हे छोटे छोटे असे स्केल्स आहेत, खवले आहेत आणि त्या खवलापासून आपल्याला रंग दिसतात। आणि हे रंग दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे खरे रंग, हे डाय किंवा पिगमेंट असतात, आणि दुसरे म्हणजे आभास असतो रंगाचा। खरे रंग नसतातच तिकडे। जेव्हा सूर्यप्रकाश त्या पंखांवर पडतो तो एक निळा रंग किंवा हिरवा रंग दिसतो, तो आभासाचा रंग असतो। भारतातल्या 1,500 जातींमधली काही फुलपाखरं आता अगदी दुर्मिळ झाली आहेत। या कैसर ए हिंद या फुलपाखराला बरीच वर्ष कुणी जंगलात पाहिल्याची नोंद नाही। एखादं फुलपाखरू त्याच्या विशिष्ट अधिवासात सापडलं नाही तर तिथल्या हवामानात आणि पर्यावरणामध्ये काहीतरी बदल झालेत असं संशोधक मानतात। म्हणूनच क्लायमेट चेंजच्या दिवसात फुलपाखरांचं संशोधन खूप महत्त्वाचं आहे। थोडा तरी फरक झाला म्हणजे वातावरणात तर लगेच त्यांना कळतं आणि ते जागा सोडून जातात, कारण ते बऱ्याच वेळेला त्यांना कळतं की इथे आता टेम्परेचर वाढणार आहेत किंवा कमी होणार, तर लगेच ती जागा स्थलांतर करतात। तर आता जगभर बायोलॉजिस्ट ह्याच्यावर क्लायमेट चेंजवर बटरफ्लायचा वापर करतात की कसं काय त्यांना कळतं आणि त्यांचा किती आपल्याला उपयोग होऊ शकेल, की हॅबिटॅट चेंज झालेलं आणि खरंच वातावरण बदलतंय का, तर आता बटरफ्लायचा उपयोग करतात। ईशान्य भारतात आढळणारी ही देखणी पिकॉक फॅमिलीतली फुलपाखरं तिथल्या सदाहरित जंगलांची इंडिकेटर्स आहेत। वनस्पती आणि फुलपाखरांचं हे नातं आहे। जिथे जास्तीत जास्त वनस्पतीचे प्रकार असतील, जसं आता नॉर्थ ईस्ट आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, इथे डायव्हर्सिटी जास्ती आहे, म्हणजे जे जैविक विविधता जास्ती आहे, तर तिथे फुलपाखरांची जाती तेवढ्याच विविध आहेत। त्याच्या उलट जर राजस्थानमध्ये गेला तर त्यामुळे वनस्पतीच्या तरा कमी आहेत, म्हणजे त्यांची विविधता कमी आहे, त्यामुळे बटरफ्लायची विविधता पण तेवढीच कमी आहे। गोष्ट पुन्हा पुन्हा इथेच येऊन थांबते। फुलपाखरं ही खरं तर अख्ख्या जगाच्या पसाऱ्यात इवल्याशा जीवाची। भली ती वाघासारखी ग्लॅमरस नसतीलही, पण हे रंगांचे जादूगार जंगलांच्या समृद्धीसाठी आणि दाटीसाठी खूप मोलाचे आहेत। फुलपाखरांच्या या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर जावंसं सुद्धा वाटत नाही, पण आपण भेटलोय असंख्य फुलपाखरांना आणि घेऊन चाललोय रंगांच्या आणि प्रकाशाच्या अनेक आठवणी।